चाकूनी किंवा कुठल्याही शस्त्रानं कापता येत नाही. दिसतच नाही तर कापणार कसं काय हो? जी वस्तू दिसली तर कापू ना आपण, बरोबर आहे की नाही? स्पर्शही करता येत नाही, कापायचा विषय लांबचीच गोष्ट आहे. ते कापायला काय काय तर केक आहे का कापायला? आत्मा दिसतच नाही आहे तर कापणार काय? मग 4-5 तत्व आहेत: पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश. याला पंचमहाभूत तत्व म्हणतो आपण. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. तर याच्यापैकी 4 तत्वांची चर्चा इथं भगवंतांनी केली आहे. पृथ्वी म्हणजे वस्तूद्वारे कापता येत नाही, चाकुणी वगैरे काही कापता येत नाही. आणि त्यानंतर जल, पाण्याने भिजवता पण येत नाही. असा आत्मा पाठीमध्ये घेतलाय, असं धुतलाय पाण्याने, असं काय करता येते का? दिसतच नाही तर धुणार कसं काय? जल. वायू, वाऱ्याने सुकवता येत नाही. आत्मा भिजलाय बरं का, आता भिजलाय तर वाळवा, त्याला वारं घालू थोडंसं. वायूद्वारे वाळवता पण येत नाही त्याला. आणि त्यानंतर काय? अग्नी. अग्नीद्वारे आत्म्याला जाळू पण शकत नाही. दिसलं तर जाळणार, नाही तर कसं जाळणार? फक्त आकाशाची चर्चा भगवंतांनी तर नाही केलेली. का नाही केली? 4च तत्व कसं काय मांडली? कारण ह्या 4 गोष्टींनीच काय करता येत नाही, आकाशाचा तर विषयच येत नाही. त्यामुळे भगवंतांनी 4च तत्व सांगितले फक्त, की पृथ्वी, जल, वायू, अग्नी या 4 तत्वाद्वारे आत्म्याला काहीच करता येत नाही. आणि आकाशाचा तर विषयच नाही. तर त्यामुळे त्या आकाशाची चर्चा भगवंतांनी तर केलीच नाही. आकाशाचं काय मारायचं किंवा काय असं काय करण्याचा विषयच येत नाही. आकाश तर एक निर्वात पोकळी आहे. आजचा विषय असा आहे की आत्म्याला मारता येतं का, जाळता येतं का? तर बघूया. तर 2 मुद्द्यांची आज चर्चा होईल. असं वैज्ञानिकांनी आजकाल अनेक अस्त्र निर्माण केलेली आहेत बघा. धारदार शस्त्र निर्माण केलेली आहेत. परत असे काही शोध लावलेले आहेत की जसं तुम्हाला माहिती असेल, वॉटर जेट कटर म्हणतात बघा. पाणी जास्त पाण्यापासून इतकं प्रेशर असतं पाण्याचं, एवढ्या प्रेशरने पाणी सोडलं जातं असं की लोखंडाला सुद्धा होल पडतं. त्याला वॉटर जेट कटर म्हणतात. तर पाण्याचं प्रेशर एवढं तयार करायचं की लोखंडाला सुद्धा होल पडू शकतं. असे काही कटर निर्माण झालेले आहेत. जसं काही ड्रिल मशीन आहे, ड्रिल मशीननी एखाद्या लोखंडाला पाटीला होल पाडू शकतो आपण लोखंडाच्या. हे आपल्याला शक्य वाटते. म्हणजे पृथ्वीद्वारे आपण ड्रिल मशीन म्हणजे ते मटेरियल झालं, पदार्थ म्हणजे त्याला पृथ्वी म्हणू आपण, त्याने होल पडू शकतं. मग ते झालं. पाण्याद्वारे पण होल पडू शकतं लोखंडाच्या पाटीला, इतकं त्या पाण्यामध्ये प्रेशर निर्माण केलं जातं. त्यानंतर अग्नीद्वारे सुद्धा लोखंडाच्या ह्याला होल पडू शकतं. तर ते तर आता लगेच समजतंय तुम्हाला की अग्नी जो आहे तो अग्नी एवढा प्रेशर आणि एवढा टेम्परेचरला तापवला जातो. ती अग्नीचं प्रेशर, तापमान एवढं असतं की त्या लोखंडाला छिद्र पडू शकतं. हे झालं. आणि वायू, तर एअर कटरसुद्धा आलेले आहेत. तर वायूद्वारे सुद्धा, वायूमध्ये एवढं प्रेशर निर्माण केलं तर की एखादा पदार्थ तुटू शकतो त्या वायूच्या प्रेशरमुळं. म्हणजे याच्याद्वारे आपण एखादी वस्तू कट करू शकतो, एखादं लोखंड कट करू शकतो. पाणी, अग्नी, पृथ्वी आणि वायू, 4 झालं. आकाशाचं काय वर्णन नाही. पण याच्यापेक्षा आपलं महाभारतामधलं जे विज्ञान होतं ते प्रगत होतं. प्रभुपाद म्हणतात इथे, यांना वरुणास्त्र वगैरे काही माहीत नाही किंवा या लोकांना अशा काही गोष्टी माहीत नाहीत. एवढी प्रगती केली विज्ञानाने की काय काय तयार केलं. आणि पण महाभारतामध्ये, जेव्हा तुम्ही कधी महाभारत सिरियल पाहिले का? जुन्या काळामध्ये लागायचं महाभारत, टी व्हीवरती लागायचं. आणि मग त्याच्यामध्ये ते महाभारतामध्ये दाखवायचे, एक असा बाण सोडणार, एक असं उभा करणार, काहीतरी मंत्र म्हणणार आणि मग तो बाण असं सोडणार इकडनं. पुढचा व्यक्ती काय करणार, तो पण असं काहीतरी उभा करणार, बाण मंत्र म्हणणार, तो पण तिकडनं बाण सोडणार. बघितलं तुम्ही? इकडून एक बाण आला, तिकडून एक बाण आला आणि दोन्ही बाण काय झाले, अशा ठिणग्या उडायच्या. मग कधी काय. पण तुम्ही कधी पाहिलंय का जेव्हा ते बाण असा मंत्र म्हणतात, जर नागपाश किंवा असं आव्हान केलं तर त्या बाणाचा आकार नागासारखा, सापासारखा होतो बघा. बघितलं की नाही? मग ते सर्पाला आव्हान केलेलं आहे.
किंवा एखाद्या वेळेला आपण काय करतो, तो जो व्यक्ती आहे काय तो वरुण अस्त्र म्हणजे पाऊस हां त्याला आव्हान करतो आणि त्या देवतेचं ते शस्त्र, त्या देवतेचं त्याच्यामध्ये वास. आता वरुण अस्त्राला कॅन्सल करायचं आहे, त्या वरुण अस्त्राचा निभाव कशाने होईल सांगा बरं. हां सांगा की. हां तर अग्नी आहे. तर आता उलटं सांगतो मी तुम्हाला, अग्निअस्त्र सोडल्यास सांगू. जर ह्याने अग्निअस्त्र सोडलं तर त्याने काय सोडायचं, ते अग्नी विझवण्यासाठी वरुणास्त्र सोडायचं. आलं का लक्षात तुमच्या. म्हणजे अशा प्रकारे एक गोष्टीला न्यूट्रल करण्यासाठी दुसरी वस्तू सोडायची. तर अशा प्रकारे वेगवेगळे अस्त्र असायचे, त्यांचे मंत्र असायचे आणि ते मंत्र म्हटला की ते अस्त्र प्रकट व्हायचं. आज आहे का असं विज्ञान. आता मंत्र म्हणलं तर असं होतंय काय, मंत्रामध्ये फार शक्ती आहे. मंत्र जे आहे ते मंत्र इतके पॉवरफुल असायचे, ते सिद्ध केलेले असायचे मंत्र, आणि तो मंत्र म्हटला की ती देवता प्रकट व्हायची. ती देवता प्रकट होणार आणि मग ते कामाला लागणार, असे मंत्र सिद्ध केलेले असायचे. तर असे वेगवेगळे प्रभुपाद उदाहरण देतात येते की जलअस्त्र, वरुणास्त्र वगैरे वगैरे शस्त्रांचा प्रतिकार केला जात असे. पण आधुनिक विज्ञानाला हे माहीत नाही आणि त्यांना त्याचं ज्ञानही नाही. तर आपलं जे विज्ञान आहे इतकं प्रगत होतं की आपण वेगवेगळ्या शस्त्र अस्त्र यांचे शोध जर आपण विज्ञानामध्ये पाहिले, जसं वीज निर्मिती आहे, तर वीजसुद्धा तयार होते. ही वीज कशी तयार होते, तर आता शोध लावला असेल कुणीतरी बाबा वीज कशी निर्माण होते, काय काय, किंवा पाण्यापासून विजेची निर्मिती होऊ शकते. तुम्ही जर ज्ञानेश्वरी उघडली त्यापासून त्यामध्ये एक ओवी आहे, तर त्याच्यामध्ये वर्णन आहे की पाण्यापासून वीज कशी निर्माण होते. तर साधारणपणे 700-800 हजार वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यामध्ये लिहून ठेवलं आहे. पण तसं जल विद्युत निर्मिती तर आत्ता शोध लागला आपल्याकडे, बरोबर आहे का. तर अनेक असे काही शोध आहेत की जे शोध फार जुने आहेत किंवा ते शोधण्याची आवश्यकताच नव्हती तशी, पण आपण त्याला रिसर्च केलं, पुन्हा शोधलं आणि आपण म्हणतो की आम्ही एवढी प्रगती केली. विषय तो नाही आहे इथे, पण प्रभुपाद तरी म्हणतात की विज्ञानाने एवढी जरी प्रगती केलेली असली तरी बरंच अज्ञान त्यांच्याकडे आहे. पहिला मुद्दा. दुसरा आपला महत्त्वाचा मुद्दा जो चालू आहे की आत्म्याला कापता येत नाही. तुमच्याकडे कितलं वॉटर जेट कटर असू द्या किंवा कसला अजून काय असू द्या, कसला जरी कटर असला तरी आत्म्याला कापता येत नाही. अरे तो दिसतच नाही, त्याला कापणार काय तुम्ही, पहिला प्रश्न आहे. म्हणून आत्म्याचं अस्तित्व, पाठीमागच्या वेळेला एक उदाहरण दिलं होतं मी, एका वैज्ञानिकाने एक प्रयोग केला की आत्म्याला एका व्यक्तीला मारायला लागला होता, त्याला काचेमध्ये पॅक केला, चारी बाजूनी सील केलं पूर्णपणे काचेला. मग बाहेरून दिसतंय तो तरफडला आणि मेला. नंतर पाहिलं की कुठंच काय नाही, मग आत्मा गेला कुठे, कारण पॅक केलं होतं सगळं. त्या काचेला थोडासा केसासारखा एक तडा गेला होता. आत्मा इतका सूक्ष्म आहे हे आपण चर्चा केलेली आहे की आत्मा इतका सूक्ष्म आहे आणि या आत्म्याला मोकळं राहता येत नाही. या आत्म्याला शरीराची गरज आहे, शरीराची गरज आहे, आणि म्हणून तो आत्मा कोणत्या ना कोणत्या शरीरामध्ये प्रवेश करत राहतो. आज आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्या हृदयामध्ये आहे, तर उद्या मृत्यूनंतर आपल्याला दुसरं शरीर भेटेल, त्याच्यामध्ये तो प्रवेश करेल. आत्म्याचे वरचे कपडे बदलू शकतात, म्हणून तो श्लोक आपण पाठीमागच्या वेळेला पाहिला, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णन्ति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णान्य अन्यानि संयाति नवानि देहि. एक शर्ट बदलल्याप्रमाणे आहे सगळं हे. आता शर्ट फाटल्यानंतर काय करतो याच्यावर एक प्रवचन झालं आहे आपलं, की एकदा शर्ट फाटला की मग त्याचा काय काय उपयोग होतात, काय करायचं. तसं ते आत्म्याचं जो आहे, तर ते आत्मा जर असं फाटत तर नाही, पण शर्ट फाटतोय म्हणजे शरीर फाटतंय, शरीर म्हातार होतं, जीर्ण होतंय, मग ते टाकायचं आणि दुसरं शरीर धारण करायचं. जसं शर्ट फाटल्यानंतर आपण दुसरं शरीर धारण करतो. तो थोडा फरक सांगितला तुम्ही की नवीन देह धारण करताना, नवीन शर्ट घालताना प्रत्येकाला आनंद होतो, बरोबर आहे का, आणि तो जुनं शरीर टाकलं की आनंद होतो. पण इथं जरा प्रॉब्लेम आहे थोडासा, काय की इथे नवीन शरीर धारण करायचं म्हणजे त्रास आहे. आईच्या गर्भामध्ये 9 महिने राहण्याचा भरपूर मोठा त्रास आहे. तर अशा प्रकारे आपण चर्चा केली होती.
आणि आजच्या श्लोकामध्ये वर्णन आहे की मग या आत्म्याचं काय. हा आत्म्याला मरणच नाही पहिली गोष्ट. आता पुन्हा 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 तेच श्लोक आहेत, वेगवेगळ्या अँगलनी भगवंत चर्चा करतात अर्जुनाशी. पुढेही तेच श्लोक आहेत, आत्म्याचे श्लोक आहेत, जवळपास निम्मा अध्याय त्याच्यावरतीच आहे की हा आत्मा अविद्राव्य व न तुटणारा आहे, पुढच्या श्लोकामध्ये म्हटले भगवंत. आणि त्याला सुकवणं किंवा जाळणं शक्य नाही. हा नेहमी टिकणारा, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे. तर आत्मा जो आहे हा आत्मा, याचं अस्तित्व नेहमीच राहतं. आता इथे जो आत्मा आहे तो स्वतंत्र आहे. तुम्ही स्वतंत्र आहात का? सगळे वेगळे वेगळे आहात ना सगळे. तुमचा आणि तुमच्या पत्नीचा किंवा तुमचा आणि तुमच्या मुलाचा आत्मा वेगळा वेगळा आहे. मान्य आहे का तुम्हाला? हां, आत्मा वेगळा आहे की नाही सगळ्यांचा? तसं भगवंतांचा सुद्धा आत्मा वेगळा आहे, त्याचं नाव परमात्मा आहे. तर आपण जे लोक आहे, जसं आता मुलगा, बापाने एका मुलाला जन्म दिला, बापापासून मुलगा आला म्हणून बाप आणि मुलगा सारखे झाले का हो? पण बापाचे काही गुण त्या मुलामध्ये आले की नाही? सगळे नाही आले. काही गुण त्या मुलामध्ये आले बापाचे. बाप आणि मुलगा सारखा कधीच होऊ शकत नाही. बापाच्या चपल्या 10 वर्षांनी त्याला बसू शकतात, बापासारखे केस त्याला येऊ शकतात, बापासारखं टक्काल त्याला पडू शकते, बापासारखे कपडे घालू शकतो. पण बाप हा बापच असतो आणि मुलगा हा मुलगाच असतो. हे नेहमी लक्षात ठेवा निलटे प्रभूजी, हे उदाहरण कायम ठेवायचं. बाप मुलगा कधीच बाप होऊ शकत नाही, तसं जीवात्मा कधीच भगवंत होऊ शकत नाही, आत्मा कधीच परमात्मा होऊ शकत नाही. आत्मा आत्माच राहतो, परमात्मा परमात्माच राहतो. आपण देव होऊ शकत नाही, हे नेहमी ध्यानात ठेवा. आणि यालाच मायावाद असं नाव आहे. की एक मुक्ती आहे, मुक्ती, त्याला कैवल्य मुक्ती किंवा त्याला सायुज्य मुक्ती असं वर्णन केलेलं आहे. ही मुक्ती भक्तांना नको असते. भगवंतामध्ये विलीन होण्यामध्ये आनंद नाही आहे, भगवंताचा दास बनण्यामध्ये आनंद आहे. भगवंतामध्ये विलीन व्हायचं, विलीन होतंय का नाही माहीत नाही, पण चर्चा तर तीच चालू आहे सगळे महाराष्ट्रभर की विलीन व्हायचं, विलीन व्हायचं, विलीन व्हायचं, परमात्म्यामध्ये विलीन व्हायचं. नाही होऊ शकत विलीन, आणि विलीन होणं चांगलंही नाही. आणि ही संतांनी म्हटले की आम्हाला हे नकोच आहे, हे संतांनी स्वतः सांगून ठेवलं. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती 4 साधी येल्या. पांडुरंगाच्या पुढे उभा जरी राहिला तुम्ही नुसतं जाऊन भगवंत दारामध्ये, अजून बसला सुद्धा नाही, नुसतं उभा जर राहिलाय तरी 4 मुक्ती तुमच्या घरी पाणी भरला येतील. एवढी भक्तीमध्ये शक्ती आहे भगवंताच्या. आणि मग कशाला मुक्ती पाहिजे आपल्याला? आणि मग तुकोबाराय म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा. नामदेव महाराज म्हणतात की आम्हाला मुक्ती तर आमच्या घरी पाणी भरतं तिकडे, आम्हाला नकोच आहे मुक्ती. आणि मग तिकडे तुकोबाराय म्हणतात की न लगे मुक्ती धन संपदा. आम्हाला मुक्ती नको आहे, आम्हाला भक्ती पाहिजे, भक्ती प्रेम पाहिजे. हे मुक्ती म्हणजे काय नेमकं? तर हे मुक्ती म्हणजे एक प्रकारचा व्यवसाय आहे, बिझनेस डील आहे, किंवा भगवंताबरोबर केलेलं काहीतरी अपेक्षा आहे, स्वार्थ आहे की आम्हाला मुक्त. आम्हाला मुक्ती नकोच आहे. भक्तांना, कृष्ण भक्तांना मुक्ती नकोच आहे, आम्हाला भक्ती पाहिजे. साधं सरळ, आम्हाला मुक्ती नकोच आहे. आणि त्यामुळे भगवंतांचा पण दास बनलं पाहिजे. दास, भगवंतांचा मालक बनण्याचा काहीच प्रयत्न आहे. थोडं कीर्तन करूया. जीव लोके जीवभूत सनातना. माझी लेकरं आहेत, ही सगळी लेकरं आहेत. विठू माझा लेकुर बाळा, संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा. आपण पांडुरंगाची लेकरं आहे की नाही? का पांडुरंग आहे आपण? नाव पांडुरंग चव्हाण असू शकते, पांडुरंग कदम, पांडुरंग पाटील असू शकते, पण पांडुरंग नाही होऊ शकत. पांडुरंग वासुदेव यादव असं नाव आहे त्यांचं. एखाद्याचं नाव पांडुरंग यादव पण असू शकते,
पण तो भगवंत नाही होऊ शकत. भगवंताचं आडनाव काय? यादव. तर पांडुरंग वासुदेव यादव ते त्यांचं नाव असेल. तर पण आपलं नाव नुसतं असं आहे म्हणून आपण भगवंत नाही होऊ शकत. आत्म्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये फरक आहे बरं का. आम्ही देवाचे होऊ शकतो, आम्ही देव नाही होऊ शकत. वी कॅन बिकम अ गॉडली, वी कॅनॉट बिकम गॉड. आपण देव नाही होऊ शकत, आपण देवाचे होऊ शकतो. आणि देव बनण्यात काय आनंद आहे का हो? आनंद आहे का? तुम्हाला 2 तास प्रवचनाला बसलं तर या मांडीवरचा पाय त्या मांडीवर, त्या मांडीवरचा पाय या मांडीवर. मग तुम्ही युगे 28 विठेवरी उभा कधी राहणार तिकडे? राहा बरं तुम्ही 2 तास तुम्हाला असं उभं राहायला लावलं तर होईल का? नाही, इथं तर पंढरपुरामध्ये दयाळू आहे भगवंत, कमरेवर तरी हात ठेवलेत. मग वृंदावनला जावा बरं. मग गोवर्धन परत उचललाय भगवंताने करंगळीच्या नाकावरती. तेच पांडुरंग, तेच श्रीकृष्ण. मग जमल का आपल्याला? कशाला पाहिजे असला नाद? जे जमत नाही तो नाद करायचा नाही आपण, बरोबर आहे की नाही? म्हणून आपण परमात्मा होऊ शकत नाही. आणि परमात्म्यामध्ये लीन होण्याचा, त्याच्यामध्ये मिसळण्याचा हा पण नाद चांगला नाही. तर ते नरकाप्रमाणे सांगितले शास्त्रामध्ये. कैवल्य मुक्ती, भगवंतामध्ये विलीन होण्याची मुक्ती. तर हे भक्तांना असलं काही नको आहे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई ना आवडीने. हे संत मंडळींनी हे मागणं मागितलं की भगवंत आम्हाला भक्ती द्या, प्रेम द्या, आम्हाला तुमचे दास बनवा. याच्यामध्ये सुख आहे. भगवंत सोपं आहे का हो? आपल्या घरामध्ये आपली बायको आपलं ऐकत नाही, लेकरं आपलं ऐकत नाहीत, हे 2-3 मेंबर कंट्रोल होत नाहीत आपल्याच्यानं. हे सगळं विश्व कसं कंट्रोल करणार आपण? आपल्याला जर देव बनायची संधी भेटली तर किती अवघड आहे. सोपं आहे का देव बनायचं? अवघड आहे, फार अवघड आहे. मराठीत म्हणच आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. म्हणून देव बनायचा नाद काही चांगला नाही. तर हे मायावादी भाष्य आहे, त्याला मायावाद असंही म्हटलेलं आहे की आपण तेच आहात किंवा आपणच देव होऊ शकतो. असं काही नसतं. असं होताच येत नाही पहिली गोष्ट. असं समुद्राचं पाणी आहे, समुद्राच्या पाण्यामध्ये किती थेंब असतील हो? मोजू शकताय का? शक्य आहे का? सांगा मला, सांगा. एक भगवंत सोडले तर कोणीच काय मोजू शकणार नाही आपण. त्या समुद्राच्या पाण्यामधला एक थेंब आपण ताटामध्ये घेतला, बाहेर काढला, मग त्याला आपण समुद्राचं पाणीच म्हणतो, बरोबर आहे की नाही? काय म्हणणार आपण त्या थेंबाला? पण काय म्हणणार? पाणीच आहे, पण त्याचं नाव वेगळं आहे त्याचं. आता समुद्राच्या पाण्याचा एक थेंब असं त्याचं नाव आहे. आणि जेव्हा तो थेंब त्या पाण्यामध्ये मिसळला, पाण्यापासून वेगळा केला आपण समुद्राच्या, तर जसं भगवंतांपासून आपण वेगळे तर आपली ओळख पण वेगळी आहे. पण हा दाखला बरेच लोक देतात की समुद्राचं पाणी जे वेगळं काढलेलं पाणी आहे, तो थेंब आहे, पुन्हा त्यामध्ये मिक्स होतोच की. हा सिद्धांत तिथे लागू होत नाही. त्यासाठी मुद्दाम मी उदाहरण दिलं. किंवा अजूनही काही उदाहरणं आहेत, त्यामध्ये आपल्याला डिटेल जायचं नाही. की सगळ्या नद्या कुठं जाऊन मिळतात? शेवटी सागरालाच मिळतात. अशी काही मतांतर आहेत, कुठल्याही देवाची पूजा करा तिकडंच जातं आहे. तर हे शास्त्रसंमत नाही, वेदसंमत नाही. काही सुभाषितं आहेत, काही नास्तिकवादाचे तत्त्वज्ञान आहेत, तर ते आपल्या कानावर पडलेले असतात नेहमी. म्हणून नेहमी प्रश्न विचारला पाहिजे, वेद काय बोलतात, भागवत काय बोलतं, शास्त्र काय बोलतं. तर मी तुम्हाला सांगितलं की आपण भगवंताशी एक होऊ एक म्हणजे भगवंत होऊ शकत नाही. भगवंताचे गुण आपल्यामध्ये आहेत. भगवंतासारखे आपण दिसतो. वैकुंठामध्ये गेल्यानंतर ज्याला स्वरूप सिद्धी प्राप्त होते, तो प्रत्येक जीवात्मा चतुर्भुज होतो. आपण सुद्धा, त्याला 4 हात येतात, शंख चक्र गदा पद्म. वैकुंठामध्ये गेलात तर सगळेच असे विष्णूसारखे दिसणार तुम्हाला.
जे काही आत्मे तिकडे गेले आपणही, तर भगवंत सारखेच दिसतात, पण थोडा फरक असतो. काय? कंठी कौस्तुभ मणी विराजित, विष्णूच्या कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे. हां, मग आपण भगवंतासारखे दिसतो सुद्धा बरं का, पण भगवंत नाही बनू शकत. एक युनिक पोझिशन आहे, ते कोणी घेऊ शकत नाही भगवंताची. तर मला सांगायचं होतं की या ठिकाणी प्रभुपादांनी दिलेला आहे. आपण आत्म्याची चर्चा करतोय, थोडा मध्ये वेगळा विषय निघाला हा, की आत्मा हा परमात्म्यामध्ये विलीन होऊ शकत नाही, हे क्लिअर झालं. आत्मा नेहमीच वैकुंठात जरी गेला तरी वेगळाच राहतो, गोलोकमध्ये गेला तरी वेगळाच राहतो. त्याला तिकडे एक आध्यात्मिक शरीर प्राप्त होतं. मी मग सांगितलं की आत्मा शरीरा वाचून राहू शकत नाही. गोलोक किंवा वैकुंठामध्ये गेला तर तिकडे त्याला सुद्धा एक आध्यात्मिक सच्चिदानंद शरीर प्राप्त होतं, त्याच्यामध्ये हाडं मांस रक्त काही नसतं. असं एक आध्यात्मिक शरीर या आत्म्याला भेटतं, पण तिथं सुद्धा वेगळंच आहे. वेगळं राहिलं तर भगवंताची सेवा होईल ना. मग एखाद्याने प्रश्न विचारला, प्रभूजी मेल्यानंतर आपण समजा भगवंता धामात गेलो, तर गेल्यानंतर तिथं जाऊन काय करायचं? तिथे जाऊन काय करायचं? प्रश्न आहे की नाही? तिथे जाऊन काय करायचं? मग तिथे विलीन झाल्यानंतर काय करायचं? अस्तित्व संपलं की. म्हणून विलीनता नको आहे, दास्यत्व पाहिजे. तरीच जन्म यावे आपणच विठोबा व्हावे, असं म्हणले नाही तुकोबा आहे. दास विठोबाचे व्हावे असं म्हटले. हे दास्यत्वामध्ये आनंद आहे, कारण वरती गेल्यानंतर पण सेवाच करायची. आज हार बनवला सुंदर फुलांचा, भगवंतांना अर्पण केला, कोणीतरी तुळशीचा हार करून आणला इकडे, भगवंतांना अर्पण केला, आनंद आहे की नाही? बघा, भगवंताला अर्पण केल्यावर जो आनंद भेटणार, तो हार तुमच्या गळ्यात घाला स्वतःच करून, काय कसं वाटेल तुम्हाला? एवढा आनंद नाही येणार तुम्हाला. म्हणून वैकुंठामध्ये गेला, गोलोकमध्ये गेला तरी सुद्धा तिकडे सेवा काय माहिती का? फुलं वेचायची, हार बनवायचा भगवंतासाठी, भगवंतांना अर्पण करायचा, भगवंतासाठी सुंदर वस्त्र शिवायचे. सेवा गोलोकमध्ये आहे, वैकुंठामध्ये आहे, भगवंताच्या धामामध्ये आहे. मग त्याची प्रॅक्टिस आता इथं करायची. म्हणून तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की येताना एक तुळशीपत्र घेऊन या. तर कोणी तर तुळशीचा हारच आणला आहे सगळा. म्हणजे तांदूळवाडीचे लोक फारच मनावर घेतात माझं बोलणं, तसे महूदचे, कोळेगाव, फळवणीचे घेत नाहीत. हे माझं दुर्दैव. महिमचे सुद्धा फार मनावर घेतात लोक. जे सांगल ते शब्द, तुळशीचं पान आणा म्हणलं की हार आणतात. असे भक्त पाहिजे. तर मी काय सांगत होतो? भगवंताची सेवा की दास्यत्व, तर दास बनायचं. आता आत्म्याच्या विषयाकडे येऊया आपण पुन्हा एकदा. आत्मा, प्रत्येक वेळेला मी थोडं सांगत असतो आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल. अजूनही 2-3 प्रवचन ते सांगणार मी तुम्हाला. इंग्रजीमध्ये एक प्रयोग केलेला आहे, नियर डेथ एक्सपिरियन्स. त्याला मराठीमध्ये म्हणायचं मृत्यूच्या जवळचा अनुभव. काय म्हणायचं? आत्मा आहे का? थोडंसं वैज्ञानिक भाषेमध्ये मग दिसतो का आत्मा? तर काही लोकांच्या बाबतीमध्ये असं घटना घडलेली आहे की आत्म्याचं अस्तित्व जाणवलेलं आहे. कसं जाणवलेलं आहे? तर एक व्यक्ती आहे, हॉस्पिटलमध्ये गेला, त्याच्याकडे सगळे डॉक्टर उभा राहिले आणि त्यांनी पाहिलं की एक आत्मा जो आहे, तो आत्मा ऑपरेशन चालू आहे. ऑपरेशन चालू आहे कशाचं? हृदयाचं. हृदयामध्ये आत्मा आणि परमात्मा कुठं राहतात म्हणून सांगितलं तुम्ही? सर्वस्य चाहम हृदयसन्निविष्ट. हृदयामध्ये आत्मा राहतो. आपले हात लावा बरं, इकडे आहे का हृदय? बघा तुम्हाला, सर्वांनी हात लावा. काही जणांनी इकडे हात लावला आहे. सरकलं का तुमचं? इकडे डाव्या बाजूला बघा बरं, आहे का आत्मा? हृदयामध्ये आत्मा आहे. मग हा हृदयाचं ऑपरेशन, त्याला हृदय प्रत्यारोपणाची क्रिया. काही लोकांना हृदय बदललं जातं, असं विज्ञानाने शोधून काढलं. एका नवीन नाही, जुनंच आहे. तर ही शल्यचिकित्सा केली जाते की हृदय काढलं जातं आणि दुसरं हृदय टाकलं जातं. तर त्याला हृदय प्रत्यारोपणाची क्रिया म्हणतात. मग त्यावेळेला असा एक अनुभव झाला की तो जो आत्मा आहे, तो आत्मा जो आहे काही काळासाठी, तो ऑपरेशन चालू असताना तर तो आत्मा शरीरातून बाहेर गेला.
शरीरातनं बाहेर गेला, ऑपरेशन झालं, हृदय परत बसवलं, तो माणूस जिवंत झाला. ठीक आहे. 2-3 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. तर जेव्हा तो माणूस जिवंत झाला तर तो माणूस जो आहे तो जवळपास म्हणजे मेल्यातच जमा होता. तर तो जो आत्मा आहे तो माणूस सांगायला लागला जिवंत झाल्यानंतर की किती डॉक्टर होते. आता भूल दिली जाते ऑपरेशन करताना, भूल दिली जाते. काय कळतं का हो? आता तर हृदय काढायचं आहे म्हणजे तर किती पाक जामच केलेलं असते भूल देऊन, काही साधं ऑपरेशन नाही. मग काय आलं, तो आत्मा जो आहे, तो माणूस जो आहे तो बोलायला लागला किती डॉक्टर होते, त्यामध्ये किती नर्स होत्या, हां, आणि किती वेळ ऑपरेशन चाललं, कसं ऑपरेशन केलं नेमकं, हे सगळं तो सांगायला लागला. समजलं का तुम्हाला? मग कसं काय त्याला कळालं असेल सांगा बरं. त्याचा जो आत्मा आहे तो आत्मा काही काळासाठी तो बाहेर गेला, बाहेर गेला आणि तो ते सगळं पाहत होता. ऑपरेशनची प्रक्रिया सगळी त्या ऑपरेशन थिएटरमधली पाहत होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो सगळं सांगू लागला जिवंत झाल्यानंतर. आणि असाही एक प्रयोग केला गेला की तो एका वेळेला एका ठिकाणी एक ऑपरेशन चालू होतं. तर ते ऑपरेशन चालू असताना त्या ठिकाणी तो आत्मा बाहेर निघून गेला. आत्मा गेला आणि नंतर तो फिरून आला सगळं हॉस्पिटल. मग त्याने त्या डॉक्टरला सांगितलं जिवंत झाल्यानंतर की आपल्या इथं एक असा जिना आहे, त्याला एक दरवाजा आहे आणि तिथं अशा अशा वस्तू ठेवलेल्या आहेत, सगळं सांगितलं. डॉक्टर म्हणले गेल्या कित्येक वर्षापासून तो दरवाजा बंद आहे, ते चावीसुद्धा सापडत नाही म्हणले, ते आडगळीचं आहे, पॅक करून टाकलं आपण सगळं. कित्येक वर्ष झाली त्या हॉस्पिटलचा दरवाजा बंद. ह्याने सगळं सांगितलं का दरवाजा पलीकडे काय आहे, काय आहे ते, काय नाही ते. म्हणजे तो आत्मा जो आहे तो फिरून आला. तर याला म्हणतात आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, OBE. काय म्हणायचं? आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. तो आत्मा बॉडीतनं शरीरातनं बाहेर आला, फिरून आला आत्मा. येते का लक्षात तुमच्या? तर असं विज्ञानाने सिद्ध केलं आहे, हे काय कुठल्या ग्रंथात दिलेलं नाही आहे. म्हणजे आत्मा आहे. दुसरं एक आता याच्यामधला एक प्रश्न असा पडू शकतो तुम्हाला की जर आत्मा हृदयात राहतो, मग हृदयच काढून घेतलं तर माणूस मरायला पाहिजे ना. जिवंत कसं काय राहतो? बोला, कोण सांगते उत्तर? आता हृदयच काढलं ऑपरेशन करताना, माणूस जिवंत कसं काय राहतो? कारण आत्म्याचा निवास तिकडं आहे ना हृदयामध्ये. मग हृदय काढलं म्हणजे आत्मा पण निघाला की. याच्यासाठी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. तुमच्याकडे गाडी आहे, 4 चाकी गाडी आहे, त्यामध्ये डिझेल भरलेलं आहे आणि तुम्ही पंढरपूरला निघालेला आहे. मग निघालेला आहे आणि निम्मांतर पार झाल्यानंतर तुम्हाला लघुशंकेसाठी उतरायचं किंवा काही जणांना चहा प्यायची तलब झालेली आहे, तर ते उतरलेले आहेत. आता किती वेळ लागतो लघुशंका करण्यासाठी? तर 1-2 मिनटं, 3 मिनटं लेतले. मग ड्रायव्हरने काय केलं, गाडी चालूच होती, गाडी चावी पण गाडीलाच होती, आणि मग तो ड्रायव्हर उतरला, गाडी बंदच केली नाही. उतरला, त्याचं काम केलं आणि 2 मिनिटांनी परत गाडीत बसला आणि पुन्हा गाडी घेऊन पंढरपूरला निघून गेला. या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे की ड्रायव्हर जो आहे तो आत्म्याप्रमाणे आहे. आता आपलं शरीर कोण चालवतंय? आत्मा. म्हणजे तो कोण झाला? शरीर म्हणजे काय झालं? गाडी झाली आपली, बरोबर आहे का? मग त्या गाडीचा ड्रायव्हर जेव्हा खाली उतरला होता तेव्हा गाडी चालू होती का बंद होती? चालूच होती. ड्रायव्हर खाली उतरून सुद्धा गाडी चालूच होती काही काळासाठी, बरं का? समजलं का तुम्हाला? तसं गाडी जर तुम्ही 10 तास चालू राहिली तर चालू नाही राहणार, डिझेल संपेल ना. समजलं? काही काळासाठी गाडी चालू राहते. तसं हा एक सिद्धांत आहे, जरी तुमचं हृदय काढलं शरीरातनं बाहेर तरी सुद्धा काही काळ शरीर जिवंत राहू शकतं. समजलं का? कसं काय राहू शकतं? त्याचं उत्तर आहे आत्मा जो आहे, जसं आता बल्ब लावला तर बल्बचा प्रकाश सर्वत्र पसरतो लगेच, तसं आत्म्याची चेतना जसं बल्बचा प्रकाश, जसं आत्म्याची चेतना त्या शरीरामध्ये राहते काही काळ आणि ते जिवंत राहतो माणूस. आणि हृदय प्रत्यारोपणाच्या क्रियेमध्ये जी हृदय बदलतात ना,
त्याच्यामध्ये हेच घडतं. तर आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, शरीराच्या बाहेरचा अनुभव तुम्ही घेतला. दुसरं नियर डेथ एक्सपिरियन्स, मृत्यूच्या जवळचा अनुभव, हे पण वैज्ञानिकांनी शोधलं आहे. तर काय होतं नेमकं, हे शरीर आणि आत्मा वेगळं आहे हे सांगण्यासाठी की काही लोक मरतात आणि मरून जिवंत होतात. असं किती जणांनी पाहिले किंवा अनुभवले? जवळ हात वर करा. कुणीच नाही पाहिलं? हा, ऐकलंय? कुणी कुणी ऐकलंय त्यांनी तरी हात वर करा. माणूस मेलेला परत जिवंत झाला, 2-4 जणांनी ऐकलं. छान. अनुभवलंय किती जणांनी? मी तरी आहे. तर माणूस मेल्यानंतर जिवंत कसा होतो? तर बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. पेपरला, न्यूजपेपरला तुम्ही मोबाईलवर ऐकले असतील की मेला आणि जिवंत झालेला आहे. तर याच्यामध्ये सुद्धा ती माणसं परत बोलायला लागतात. काय की मी कुठं होतो, काय होतो, मी इकडं हे पाहिलं, ते पाहिलं, वगैरे वगैरे. तर मी ऐकलंय असं की एक व्यक्ती होता की तो मेल्यानंतर जिवंत झाला काही वेळानंतर, आणि जिवंत झाल्यानंतर तो सांगायला लागला की मला 2 असे अकराळ विकराळ माणसं न्यायला आले होते. त्याच्या हातामध्ये चाबूक होता, सुळासारखे दात होते, एवढे मोठे केस होते, असले मोठे डोळे होते, रेड्यावर बसून आले होते, आणि मग काय म्हणले, मी यमदूत आहे, तुम्हाला न्यायला आलो आहे, वेलकम टू हेवन, जे काय असेल ते. तर ते यमदूत त्याचं वर्णन तो करत होता. म्हणजे थोड्या वेळासाठी तो तिकडं, कळते का तुम्हाला, मृत्यू झाला आहे, पण तो आत्मा जाऊन फिरून आला. जिकडे कुठं असेल तो तिकडे जाऊन आला. हा फार वेगळा प्रवास आहे, याचं फार मोठं विश्लेषण आहे, पण आता वेळेच्या अभावामध्ये थोडं सांगतोय. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी लहान होतो. लहान असताना जवळच या गावातला अनुभव आहे, भाळवणीमधला. तर हे रामाचं मंदिर आहे गावामध्ये, आणि तिकडे आम्ही लहान असताना फार भक्ती करायचे लोक, रामाची भक्ती करायची. कंटिन्यू आपला आठवड्यातून एकदा सत्संग भरतो तसं नाही, दररोज रामायण कंटिन्यू, एकदा संपलं की पुन्हा रिपीट करायचे. रामायण चालायचं तिकडे. आणि आम्ही पण जायचो लहान असताना तिकडे रामायण ऐकायला वगैरे. आमचे आजोबा वगैरे जायचे, आम्हालाही नाद. मग तिथे एक आजी होती, आणि आजीचं वय 80-90च्या पुढे गेलं असेल. आणि ती आजी जी आहे, तर ती आजीनी देह सोडला एके दिवशी. आणि देह सोडल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर आले, डॉक्टरांनी चेक केलं, नस वगैरे बघितली, आणि नंतर मग ते गेले डॉक्टर चेक करून गेल्यानंतर ते म्हणले मेलेली आहे. मग सगळ्यांना, पाहुण्यारावळ्यांना फोन केले, फोन तर नव्हतेच तेव्हा, सगळ्याला जेवढं शक्य आहे तेवढं सांगायचा प्रयत्न केला, काय काय झालं वगैरे. आणि सगळी तयारी झाली, आणि काही काळानंतर, थोड्या वेळाने ती म्हातारी जिवंत झाली. म्हणजे आम्ही डोळ्यांनी पाहिलेली घटना, ऐकलेली घटना, सगळ्या गावामध्ये कालवा झाला की म्हातारी जिवंत झाली. लगेच लोकांचं काय, भूत आहे काय. तर ते म्हातारीचं वय भरपूर झालं होतं, पण ते म्हातारी जिवंत झाली. आणि जिवंत झाल्यानंतर त्यानंतर रामभक्त होती ती. तर त्यानंतर अनेक लोक विचारत होते, काय तुला अनुभव झाला वगैरे वगैरे. आमच्या आजोबा वगैरे सांगायचे की ती म्हातारी वैकुंठाचं वर्णन करत होती. म्हणे आता त्या 90च्या पुढे गेल्या म्हाताऱ्याला काय कळतंय हो, सांगा. म्हणजे असं कधी कधी माणसं भानातनं जातात म्हातारं झाले. तर ती म्हातारी वर्णन करायला लागली की असं दिव्य पुरुष आहेत, फार सुंदर लोक आहेत तिकडे, माझं स्वागत केलं तिकडं त्यांनी, फुलांच्या पायघड्या टाकून असं वगैरे वगैरे. आणि ते सगळं सांगायला लागली. आणि प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलं तिने, सगळं वैकुंठाचं वर्णन केलं तिने सगळं तिकडे. सांगण्याचा उद्देश होता की आता दिसतंयच फलेन परिचित, म्हातारी इतकी नामजप करायची, एवढं ते रामाची सेवा करायची, तर भक्तच होती ना. भक्त कुठे जाणार, भगवंतांकडे जाणार वैकुंठामध्ये. आणि मग त्या म्हातारीनं वैकुंठाचं वर्णन केलं. आणि 7 दिवस तिनं काही सुद्धा खाल्लं नाही, पाणी पण पिली नाही. ती वेगळ्याच धुंदीमध्ये राहायची, निरंतर नामजप करायची.
7 दिवस जगली नंतर आणि परत 7व्या दिवशी पुन्हा मेली, पुन्हा देह सोडला तिने आणि मग पुन्हा वैकुंठाला प्रयाण केलं. ते जे लोक म्हणतात की वैकुंठ वगैरे कुणी बघितलंय, काय बघितलंय, असं काही लोक सांगतात, तर त्यांच्यासाठी हे पुरावे. कलियुगामध्ये या अशा घटना घडतायत. आता तुकोबारायांना विमान न्यायला आलं, लोक विश्वास ठेवत नाहीत. असं आपल्याही गावामध्ये अशा क्वालिटीचे हरिभक्त असू शकतात. तर मी लहानपणी हे पाहिलेली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, नियर डेथ एक्सपिरियन्स, की मृत्यू आलाय आणि मृत्यू येऊन पुन्हा जिवंत झालेले लोक आहेत, तर त्यांचा ते अनुभव सांगतात की मी असं पाहिलं किंवा मी असं बघितलं. हे सगळं सांगितलं का सांगितलं मी तुम्हाला? आत्मा आहे. हे शरीर वेगळं आहे. वैकुंठाला कोण गेलं? समजतंय का तुम्हाला? काय हे शरीर नाही जाता येत घेऊन, हे हाडामासाचं शरीर जाता येत नाही घेऊन. तुकोबाराय सदेह गेले कारण त्यांचं शरीर हाडामासाचं झालंच नव्हतं, ते त्याचा बदल झाला होता नामस्मरणाच्या प्रभावाने. सच्चिदानंद शरीर झालं होतं, प्रकाशमय शरीर झालं होतं, हे आपण पाहिलंय. हे हाडामासाचं शरीर घेऊन वर जाता येत नाही, म्हणून जाळलं जातं आणि आत्मा निघून जातो. तर हे आपण पाहिलं. तर मृत्यू जो आहे, हा मृत्यू आल्यानंतर हे शरीर पंचमहाभूतात सोडावं लागेल आणि आत्मा पुढं जाईल, त्याला दुसरं शरीर मिळेल. असे प्रत्यक्ष अनेक उदाहरणं आहेत. वृंदावनामध्ये एक महान संत राहायचे, राधा बाबा त्यांचं नाव. तर त्यांच्याकडे एकदा एक व्यक्ती प्रकट झाला त्यांच्या पुढे आणि याचना करू लागला, महाराज महाराज माझा उद्धार करा, मला वाचवा, मी अतिशय हीन योनीमध्ये जन्माला गेलेलो आहे. आणि ते व्यक्ती कोण होतं माहिती आहे का? स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान चाचा. समजतंय का तुम्हाला? वृंदावनामध्ये येऊन ते म्हणले, मी अतिशय हीन योनीमध्ये गेलेलो आहे, म्हणले मला वाचवा, मला ह्यातनं बाहेर काढा, फार त्रास होतोय म्हणले. हीन योनी म्हणजे माहिती आहे तुम्हाला? प्रभुपाद महाराजांनी याचं उत्तर दिलं. म्हणले हा चाचा म्हणले स्वित्झर्लंडमध्ये गेलाय, म्हणले स्वीडनला कुठंतरी, आणि कुत्रा बनलाय म्हणले तिकडं. प्रभुपाद म्हणले का प्रवचनामध्ये? हा चाचा म्हणले कुत्रा बनला म्हणले. स्वतंत्र भारताचा पंतप्रधान कुत्रा बनू शकतो पुढच्या जन्मामध्ये. हे प्रभुपाद तर म्हटले, पण ते एका संतांचं मी ऐकत होतो, तर ते म्हणले की वृंदावनामध्ये तो प्रकट झाला चाचा, म्हणला मला वाचवा, मी फार हीन योनीमध्ये माझा जन्म झाला. तुम्ही या जगामध्ये कलेक्टर असाल, पंतप्रधान असाल, राष्ट्रपती असाल, काही काही तुमच्या उपाध्या पदव्या असाल, आता घोड्यावरून तुमची मिरवणूक निघत असेल, बरंच काय होत असेल, नंतर मृत्यू आल्यानंतर मग काय? असाही प्रोग्राम आहे. मारुती घाबरू नको, घाबरायचं नाही, आपण बघताय की नाही. तर मी काय सांगत होतो तुम्हाला, की आत्म्याची गती, आत्मा हा वेगवेगळ्या योनीमध्ये प्रवेश करतो. कोणी कुठलाही देह धारण करू शकतो. ही देहांतराची प्रक्रिया अनेक अनेक जन्मापासून चालू आहे आणि याला पूर्णविराम देण्यासाठी भक्ती करावी लागेल, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. दुसरा कुठला उपाय नाही आहे. नामस्मरण करून करून करून, ही गीता वाचून, नामस्मरण करून, भगवंताची सेवा करून हळूहळू हळू आपल्याला त्या भगवंताशी संबंध जोडावा लागेल, जो विसरलोय आपण, पुन्हा प्रस्थापित करावं लागेल. आणि त्या भगवंताची सेवा करून ते दिव्य ज्ञान, दिव्य आनंद प्राप्त करून आपल्याला पुन्हा आपल्या घरी माघारी जायचं आहे. आणि याच्यासाठी मनुष्यजन्म भेटलेला आहे. मनुष्यजन्म तंबाखू माळायला नाही भेटला. मनुष्यजन्म कशाला भेटलाय? भगवंताचं भजन करायला भेटलाय. लोकांना काहीच माहीत नाही. एकमेकाची निंदा करा, एकमेकाचे पाय ओढा, बांध पोकरा, हे चालू आहे प्रोग्राम सगळीकडे. या सर्वातनं बाहेर पडायचं आहे आपल्याला आणि आपल्याला भगवंताचं भजन करायचं आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, हे अर्जुना तू शोक करू नकोस, रडतोस काय, उठ युद्ध कर म्हणले, उत्तिष्ठा परंतप. येडायस काय तू?
जे नष्ट होणार आहे त्याच्याबद्दल शोक करतोय, रडतोयस. ह्या आत्म्या. हां, पुढचा श्लोक आहे परत लगेच. काय म्हणले की भगवंत म्हणले तुला जर वाटतंय ना, श्लोक संख्या 26, आत्मा हा नित्य जन्मतो आणि नित्य मरतो, तरी पण तू शोक करायला नाही पाहिजे. हां ठीक आहे, काही लोकांचं काय म्हणणं आहे की आत्मा मरतो. ठीक आहे, मान्य केलं, आत्मा मरतो, पुन्हा आत्म्याचा जन्म होतो. आत्मा तर मरत नाही, आपण पाहिलं. पण चला आता म्हणतात काही लोक म्हणजे आत्मा मरतो. पण भगवंत किती विचार करून बोलतात. भगवंताला सगळं माहिती आहे काय काय कॅटेगरीचे लोक आहेत ते. हां, प्रश्नही भगवंतच उपस्थित करतात, उत्तरही भगवंतच देत आहेत. भगवंत म्हणतात काही लोकांचं म्हणणं आहे की आत्मा मरतो. ठीक आहे, जरी आत्मा मेला, ह्या भीष्म पितामहाचा आत्मा मेला, हां, पुन्हा त्याचा जन्म झाला, तरी पण तसंच काय प्रॉब्लेम काय? एक दिवशी मरायचंच आहे ना, मार ना तू त्यांना. तुझ्या म्हणण्या नव्हते, आत्मा मेला, हां समजा चला, आज नव्हते मरणारच आहे आत्मा, मार, काय नुकसान काय? त्या भीष्मपितामहाला मार, त्या द्रोणाचार्याला मार. भगवंत वेगळ्या वेगळ्या अँगलनी बोलताय. हां, आत्मा जरी अमर असला तर काहीच प्रॉब्लेम नाही, ते तर आधीच क्लिअर केलं. आत्मा मरणारा जरी असला, पुन्हा जन्माला येणार असला आत्मा, तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणले. हां, मरू दे, मेला पुन्हा जन्म घेईल, तुझं काय जातं किंवा त्याचं तर काय जातं, हे भगवंतांनी क्लिअर केलं. आणि म्हणून हे जे आत्म्याचं विज्ञान आहे, जवळजवळ श्लोक 26 आपण चर्चा केलेली आहे की कशा प्रकारे आत्म्याचं इकडून तिकडून इकडं चालू आहे, प्रवास चालू आहे. आणि हा जो आत्मा आहे, हा आत्मा वेगवेगळ्या योनीमध्ये प्रवेश करतो. आणि सगळ्यात बेकार योनी कुठली असेल तर भूत प्रेत पिशाच. असं मला एक प्रश्न पडला होता, मी याचं उत्तर शोधलं की आपण तर तो श्लोक पाहिला आहे, जलजा नवलक्षाणी स्थावरम लक्ष विंशती कुमय रुद्र संख्यांकाम पक्षिणाम दशलक्षाणाम, सगळं पाहिलं आहे आपण, काय काय किती प्रकारचे जीव आहेत या जगामध्ये वगैरे वगैरे वगैरे. पण असं भूत किंवा प्रेत योनी किती आहे, हां, त्यांचा एक वेगळा लोक आहे. आणि तिकडे असं म्हणलं की या जगाची जेवढी लोकसंख्या आहे आता आपली जेवढी आहे, हां, त्याच्या 3 पटीनं जास्त लोक तिकडं आहेत, भूत आणि पिशाच योनीमध्ये गेलेले आहेत. आणि आत्ता तेच चालू आहे ना सगळं. हे आपण जिवंतपणे माणसं आता भूतासारखी वागायला लागलेत. मी तर म्हणतो जायची गरजच नाही तिकडे भूत योनीमध्ये, भूतच आहे आपण. हां, वागणं आपलं असं झालं की बघितलं तुम्ही, आजकाल ते नवीन नवीन हेअरस्टाईल निघाले बा, इकडून असं टक्कल करायचं, इकडून टक्कल करायचं, आणि मध्येच गवात उगवल्यासारखं असं इथं. हां, आणि त्याला परत तांबडा कलर द्यायचा, आणि थोडंसं असं दात बाहेर काढले की भूत दिसतंय. हां, बरोबर आहे की नाही? वागणं सुद्धा बाह्य दृष्टीनं वागणं सुद्धा भूतासारखं झालं. केसाला कलर असा देते की नाही, तांबडा तांबडा, भूतासारखं दिसते. एखादं काय केलं होतं, हां, हे सगळं इथं सगळं असं हे सगळं बारीक केलं होतं सगळं, आणि महागाशी शेंडी ठेवली होती. मला वाटलं चांगला धार्मिक दिसतो या, तर एवढं ठेवलं होतं इथंपर्यंत, असं खाली असा कट होता तो, असं शेंडी नव्हती ती, असा कट होता मागून असं. कधी कधी ह्यावर नाव टाकतात असं, मी भूत आहे, असं कोरून नाव टाकतात त्या न्हाव्याकडे जाऊन. बाह्य वागणं सुद्धा भूतासारखं झालंय, कपडे भूतासारखे. भूताचे कपडे बघितले नाहीत मी, माफ करा. विचित्र वागणं लोकांचं, नाचते ती भूतासारखी, झिंग झिंग झिंगा झिंग 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 झिंग. नाचण्यालाही आहे की नाही, आपणही नाचतोच की. हां, भूतासारखी नाचते. खाणं भूतासारखं. चायनीज लोक काय खातात, बेडकं, साप, मुंग्या, काय काय खातात, पाली, उंदरं खातात. हे माणसाचं खाद्य आहे का हो? भूतं सुद्धा खाणार नाहीत याला. म्हणजे त्या भूतापेक्षा आमचं बेकार जीवन झालेलं आहे, बरं नाही? आता भूत लागल्यावर काय टाकता उतारा तुम्ही, भाकरीचा तुकडा, हां, लईत लई दारू, तंबाखू, हे ठीक आहे, इथंपर्यंत ठीक आहे हो. पण हे असलं खाणं, हां, म्हणजे काय झालं हे सगळं? भूतापेक्षाही बेकार परिस्थिती इथं आज पृथ्वीवर झालेली आहे. ते भूतयोनीतली लोक सुद्धा आश्चर्य करत असतील, हां, आमच्या पुढचं वर्जन आहे इकडं. हां, पुढे गेले मनुष्य लोक, आमच्या पुढे गेले, प्रगती केली ना विज्ञानाने 21व्या शतकामध्ये, भूत बनले, आणि वागणंही भूतासारखंच.
बोलायची तमीज नाही, कुणाला आदर देण्याचा काही विषयच नाही. आणि बारकी पोरं बघितली मला तर ती भूतच दिसते. आम्ही मोबाईल आणि त्या अंगात वडतेच, त्या आईला वडतेच, ते भूत मागं लागल्यासारखं. जोपर्यंत ते मोबाईल देतं तेव्हा शांत होत नाही. त्या भूताला तुकडा टाकल्याशिवाय काय भूत मागं शांत होत नाही. त्या आई वडिलाच्या मागं ती पोरं येण्यासारखीच करते त्यांना. हे भूतं नाही तर काय, भूतच जन्माला घातलेत ना. ते गर्भधान संस्कार केले असते व्यवस्थित, जरा काहीतरी गीता भागवत वाचला असतं, सत्संग केला असता, म्हणजे चांगली मुलं जन्माला आली असती. कशी भयानक परिस्थिती आहे. म्हणून विषय हा चालला होता, आपला वेळ झालेला आहे. तर भूत आणि पिशाची योनी, पण त्याच्यामध्ये आत्मा असतो का? काय म्हणणं आहे तुमचं? पटकन बोला, लगेच सांगायला पाहिजे. आता सांगितलं की भूत पण एक प्रकारचं शरीरच आहे. हे एक अदृश्य शरीर आहे जे आपल्या डोळ्याला दिसत नाही. आपल्याला दिसत नाही म्हणून ते नाही असं नाही. आता तुम्हाला सूर्यलोकावरती पण वस्ती आहे, तिकडं सुद्धा आहेत, आत्मा आहे, पण त्यांचं जे शरीर आहे ते प्रकाशमय आहे. तिथल्या वातावरणामध्ये सूट होईल असं शरीर आहे, ते आपल्या डोळ्याला दिसणार. तर आता काही लोकांना नाव एलियन दिलं. एलियन, परग्रहावर नाही त्यांना एलियन. त्यात एक पिक्चर निघाला तर कसा तरी, त्या पिक्चरमध्ये दाखवलं ते एलियन. काय नाव त्याचं? कोई मिल गया, कोण मिल गया? अच्छा, पिक्चरचं नाव आहे. बरं. पीके म्हणजे बरं, असू द्या. ते काय सांगा तुम्ही. तर परग्रहावरती सुद्धा जीव आहे. तात्पर्यामध्ये प्रोपात लिहित आहेत, परग्रहावरती पण जीव आहेत. आणि हे परग्रहावर असणारे जीव आहेत ना, जसं आपल्याकडे पृथ्वी तत्व जास्त आहे, त्यामुळे आपलं शरीर मातीपासून बनलेलं आहे, तसं ते प्रकाशापासून बनलेलं आहे. सूर्यावरचे लोक पण आपल्याला दिसत नाही. तसं भूत पण आपल्याला दिसत, त्याला सूक्ष्म शरीर असतं त्या भूताला. आणि हे त्याच्या आतमध्ये आत्मा आहे, तो अतिसूक्ष्म आहे, तो आत्मा आहे. आणि मग तो आत्मा अतृप्त, एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, विहिरीत पडून मेला, किंवा बायकोनी जाळून मारला, किंवा प्रेयसीने सिंहगडच्या दरीत त्याला ढकलून दिला, मग ते असं जे काही ॲक्सिडेंट केसेस आहेत त्या, तर हे सगळे लोक कुठे जातात? भूत योनीमध्ये जातात. ज्यांचं आकस्मिक निधन होतं असे लोक, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे. पण ही फार भयावह परिस्थिती आहे. तर भक्ती हा एक असा मार्ग आहे की ह्या सर्व योनीमधनं आपली मुक्तता करू शकतो. भूत योनीमधनं सुद्धा मुक्तता करू शकतो. एक उदाहरण मला वाटतं मी सुरुवातीला दिलं होतं, मला वाटतं हनुमान प्रसाद पोद्दार की वृंदावनचे, त्यांचं उदाहरण दिलं होतं की ते गिरगाव चौपाटीला नामस्मरण करायचे. महान संत होऊन गेले वृंदावनामधले. तर ते मुंबईला जॉब करत होते आणि ते नामस्मरण करायचे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, या मंत्राला जप करायचे ते. तर ते नामस्मरण करत असताना त्या ठिकाणी एक प्रेत आलं, प्रेत. आणि ते प्रेत बोलायला लागलं. म्हणले, महाराज माझा उद्धार करा. म्हणले, काय आलं? म्हणले, मी पारसी समाजामधला होतो. म्हणले, आमच्यामध्ये अंत्यविधी नसतो. म्हणले, तर जाळलं नाही मला, पुरून टाकलं, अंत्यविधी नाही झाला. म्हणले, त्यामुळे मी भूतप्रेत योनीमध्ये गेलो. म्हणले, आणि त्यामुळे म्हणले तुम्ही माझ्यासाठी गयामध्ये जावा, पिंडदान करा माझ्या नावाने, तर माझी मुक्तता होईल. म्हटले, म्हणजे जेवढे काही धर्माच्या नावाखाली जे सुरू झाले, ख्रिश्चन, मुस्लिम आणि काय पारसी, जी काय ईसाई लोक आहेत, हे 100% मला वाटते भूत आणि प्रेत योनीमध्ये प्रवेश करत असते. कारण त्यांचा अंत्यविधीच होत नाही. पहिली गोष्ट, सनातन संस्कृतीनुसार, आपल्या हिंदू सनातन संस्कृतीनुसार जर अंत्यविधी झाला तर जीव मुक्त होतो, त्याला दुसरा देह प्राप्त होतो पुढचा. हे लक्षात घ्या. ती योजना फक्त आपल्या धर्मातच आहे. फक्त मला ते सांगायचं होतं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कथा गोकर्णची. तर पुन्हा एकदा सांगतो सर्वांना की आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता तुंगभद्रा नदीच्या काठाला. तर तो जो आहे ब्राह्मण, त्याला बायको होती, तिचं नाव होतं धुंदली. काय नाव होतं? म्हणा, धुंदली.
तर ही जी धुंदली आहे, तर त्यांना मूलबाळ वगैरे नव्हतं. एक संत आले त्यांच्या घरामध्ये. प्रत्येक गृहस्थाला मूल हे असावंच, कारण ते उद्धार करतं. पण ते कुळी कन्यापुत्र होती जे सात्विकच पाहिजे, ही भूतावळं नको असली. तर ते आले संत, ते म्हणले आम्हाला मूल नाही आहे. म्हणले मूल नाही तर म्हणले मग तुमचं, त्यांनी बघितलं महान संत होते, म्हणजे तुमच्या नशिबातच नाही म्हणले मूल. नाही म्हणले, पण संतांची कृपा झाली तर होऊ शकतं म्हणले. हो म्हणले होऊ शकतं, पण नशिबात नाही कशाला मागताय म्हणले. नशिबात नाही आहे तर कशाला मागताय म्हणले. असा प्रयोग चित्रकेतू राजानेही केला होता, आत्मदेव ब्राह्मणानेही केला. म्हणले ठीक आहे, संतांनी कृपा केली, एक फळ दिलं खायला. म्हणले पत्नीला द्या फळ म्हणले, आणि पत्नीला फळ द्या म्हणले, मूल होईल म्हणले तुम्हाला. त्यांनी फळ दिलं, पत्नीला दिलं ह्यानी. म्हणले संतांनी फळ दिलं खा म्हणले. पत्नी आवरच होती. पत्नीने विचार केला की जर मी हे फळ खाल्लं तर मला गर्भधारणा होईल, गर्भधारणा झाली तर मला पोट येईल, पोट आलं तर 9 महिने कुणी मागवायचं, कळा कुणी सोसायच्या नंतर, आणि नंतर परत ते त्रास होणार, वेदना होणार, माझी फिगर खराब होणार, बरंच काय असतंय महिला मंडळाचं. त्यापेक्षा म्हणले मूल नकोच. म्हणून तिनं ते फळ घेतलं, हो खाल्लं म्हटले, आणि फळ दिलं फेकून गाईच्या गोट्यात. ते फळ खाल्लं गाईनी, गाईला गर्भधारणा झाली. आता नवऱ्याला काय सांगायचं, फळ खाल्लं मग गर्भधारणा कशी काय झाली नाही. उशी बांधली पोटाला, पहिले छोटी नंतर मोठी, असं करत करत उशी बांधली पोटाला, आणि सांगितलं मी गरोदर आहे म्हणून. आणि इकडे तिची बहीण दुसऱ्या गावामध्ये गरोदर होती, तिला सुद्धा मूल नको होतं, पण तिला जबरदस्ती झाला, तर काय करायचं. बहिणी सारख्याच, दोघीलाही मूल नको आहे. स्त्रीचा जन्मच अपुरा आहे जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत. समजतंय का. मूल हे व्हायला पाहिजे. आणि ते मूल झालं तिला तिकडं, ती पण बरोबर त्याच वेळेला गरोदर होती, तिला मूल झालं. ती म्हणली तुला झालेलं तुला नको आहे ना म्हणली, तुझ्या घरी सांग म्हणे गर्भपात झाला म्हणून, आणि ते मूल मला दे म्हणे, मी इकडं दाखवते म्हणले. मला कधी कधी प्रश्न पडतो की आजकालच मीडियामध्ये असं ऐकतो ना बरंच काय 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 काय, मला वाटायचं की आत्ताच घडतोय कलियुगात. ह्या घटना सत्ययुगात आहेत. म्हणजे मायेचा प्रभाव हा युगानुयुगात आहे. सत्ययुग असलं काय, त्रेतायुग असलं काय, कलियुग असलं काय, तेव्हा सुद्धा असले विचार लोकांचे. ते मूल एक्सचेंज केलं, त्या बहिणीचं पोरगं हिनं घेतलं, सांगितलं हे माझं झालं. तेवढं गाईने पण गोट्यात जन्म दिला एका मुलाला, वासराला नाही, मनुष्याला, मुलाला. फक्त त्याचे कान गाईसारखे होते म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि धुंदलीला जी पोरगं तिनं बहिणीत आणलं त्याचं नाव ठेवलं धुंदकारी. आता असल्या मॅटरमधलं पोरगं म्हणल्यानंतर काय चांगलं असेल का. हे पोरगं इतकं बेकार निघलं की स्वतःच्या बायकोला घरातनं बाहेर काढली, त्याचं लग्न झालं तर मुलं होती त्याला बाहेर काढलं, आणि वेश्याबरोबर लग्न केलं. वेश्याला घरी घेऊन आला, 1 नाही 5 बरोबर लग्न केलं, 5 वेश्याबरोबर लग्न केलं. आता वेश्यांचं हाऊस मौस भागवायची म्हणल्यानंतर एक सांभाळता नाकी नव्हे, ते 5 जणांना सांभाळायचं सोपं आहे का. त्यांनी काय केलं, दरोडे टाकायला चालू केलं, चोऱ्या करायला सुरू केलं, पैसे कमी पडायला लागले. आणि मग त्यावेळेला ह्याचा भाऊ जो होता गोकर्ण, हा मात्र संत झाला, महान संत झाला. आणि तो तीर्थयात्रेला गेला होता, आणि त्या तीर्थयात्रेला गेला होता, घरात कुणी नव्हतं. ह्या 5 बायकांनी मिळून म्हणले पैसे कमी पडतात म्हणले आम्हाला. एकतर आम्ही बाहेर चांगला आमचा धंदा चालू होता, ती बंद केला तू, लग्न केलं आमच्याशी, मग आता पुरवणं आमची हाऊस मौज कर ना. तो म्हणले करतोय की आता, पण काय करायचं, भागत नाही त्याला, मी काय करणार. लय अवघड आहे संसार, बेकार आहे म्हणले. वैतागले म्हणले, एकतर लग्न केले आम्हाला, आता बाहेर जाता येईल ना. त्या बायकांनी काय केलं, रमेश पुरनीट ऐका, त्या बायकांनी काय केलं, दोघींनी पाय धरले, दोघींनी हात धरले, आणि 5वीनं काय केलं, जळता चुलीतला कोळसा नवऱ्या तोंडात कोंबला, असा तडफून मारला त्या नवऱ्याला. कलियुग अजूनही चांगलं आहे, सत्ययुगामध्ये असल्या घटना घडल्या. तर त्या नवऱ्याला मारला. मग आता मारल्यानंतर आकस्मिक निधन झालं.
तो भूत योनीमध्ये गेला. नवरे लोकांनी सावधान राहायला पाहिजे. मोबाईलवर लय पोस्ट व्हायरल व्हायला लागलेत की ते कोणते टाकले मला एक व्हिडिओ की ते नवरा जो असतो तो नवरा असा बाल्कनीमध्ये उभा राहिलेला असतो. बाल्कनीमध्ये उभा राहिलेला असतो आणि मागून बायको चहा घेऊन येते आणि म्हणते अहो चहा म्हणायच्या आत हा मागं घसरून पडतो तिकडे. कारण तिने ती घटना ऐकली ना, ते मध्ये नाही का झाली, एका मुलीने एका मुलाला ढकलून दिलं दरीमध्ये. नवरे लोक आजकाल लय घाबरले, घाबरू नाही सगळे. काय सांगता येत नाही. एका मुलीने तर आता मागच्या आठवड्यातली घटना आहे, आमच्या मातोश्रीने मला सांगितली. म्हणले तिने मोबाईलमध्ये कुठंतरी बघितलं की मुलीनं वडिलांचा विरोध आहे, मग तिला पळून जाऊन लग्न करायचं आहे. मग वडिलांचा विरोध आहे, आईचा विरोध आहे म्हणून तिने काय केलं, प्रियकराच्या मतीनं आई बहीण बाप तिघाला मारलं, पळून गेली त्या मुलाबरोबर. ठीक आहे, भूत नाही, भूत सुद्धा घाबरत असतील यांना. हां. आणि मग ते गोकर्ण गेला तीर्थयात्रेला, तेव्हा हा मेला, हा भूत योनीमध्ये गेला धुंदकारी. आणि धुंदकारी भूत योनीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तो माघारी आला, त्याचा भाऊ तीर्थयात्रेनंतर. मला कळलं माझा भाऊ गेलेला आहे, तर काय आता. मग आता ते भाऊ जो आहे तो भाऊ त्याचं प्रकट झाला, भूत प्रकट झालं ते, आणि ते रडायला लागलं. त्यांनी प्रार्थना केली, म्हणले भैया माझी मुक्तता करा, मी भूत बनलोय. मग असं म्हणल्यानंतर म्हणले कसं करू. त्या भूताने सांगितलं, म्हणले माझी मुक्तता करा, म्हणले भागवत लावा म्हटलं. मग ते 7 दिवस भागवत लावलं. आणि महान संत हे वाचलं, गावकरी पण आले होते तुमच्यासारखे सगळे बसले, आणि भागवत लावलं. 7 एक बांबू ठेवला, त्या बांबूमध्ये ते भूत आलं, त्या बांबूला 7 कांडे होते असे. तर 1 दिवस झाला की 1 कांड फुटायचं. असे करून 7व्या दिवशी 7च्या 7 कांडे फुटले. आणि ते भूत जे आहे ते भागवत लावल्यामुळं वैकुंठावरनं विमान आलं, तुकोबारायांना आलं. त्या विमानामध्ये तो चतुर्भुज झाला, त्या विमानामध्ये बसला, आणि सगळ्या गावकऱ्यांनी बघितलं विमानामध्ये बसून तो भगवंत धामाला गेला. मी बघा भक्तीमध्ये किती शक्ती आहे. म्हणून हे गीता, भागवत, हे नामस्मरण हेच आपल्याला बाहेर काढू शकतो या योनीमधनं. म्हणून भागवत ग्रंथ सगळ्यांच्या घरी पाहिजे. कोणाकोणाच्या घरी हात वर करा. भगवद्गीता नाही म्हणत मी, भागवत वेगळं, भगवद्गीता वेगळी. तर भागवत जे पूर्ण आहे, असं बॉक्सच असतं एक, 12 स्कंद आहेत भागवताचे. तर ते भागवत आपल्या घरी पाहिजे. कोणाकडे नसेल तर घ्या. तर भागवत लावलं. पण बघा गाव सगळं भागवत ऐकायला आलं होतं, वैकुंठाला एकच गेला. भागवत तर सगळ्यांनी ऐकलं होतं. म्हणले वैकुंठ, नागरिकांचा प्रश्न, जनतेचा प्रश्न, म्हणले विमान एकट्यालाच कसं काय आलं. भागवत आम्ही पण ऐकलं, म्हणले आम्हाला का नाही आलं. मग ते गोकर्ण म्हणले भागवत त्याने पण ऐकलं बांबूमध्ये बसून, भूताने भागवत ऐकलं, भूताचा उद्धार झाला. आम्ही तर माणसं आहे, आमचा का उद्धार नाही झाला. गोकर्ण म्हणले तुम्ही मोबाईल घेऊन आलता प्रवचनात, सारखं मोबाईल काढून तुमचं मधनं वाजत होता, मोबाईल सारखा प्रवचन चालू असताना, आणि सारखं मोबाईलमध्ये बघत होता, मधनं उठून बाहेर जात होता. त्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ झालेला. त्याला ध्यानपूर्वक भूतासारखं ऐकावं लागतं. कळलं का. मग पुन्हा भागवत लावलं 7 दिवस. सगळे मोबाईल सगळे पाण्यात टाकून आले तिकडं. स्विच ऑफ नाही, डायरेक्ट टाकूनच दिलं त्यांनी. कारण विमान त्यांनी बघितलं होतं विमान येते म्हणून. मग त्यांनी ते सगळे टाकून आले, मोबाईल वगैरे सगळं फेकून आले, आणि पूर्ण सगळा संसार सोडून एकाग्र चित्ताने भागवत ऐकलं. पुन्हा विमान आलं, आणि त्या विमानामध्ये पूर्ण गावच्या गाव त्या गोकर्ण महाराजासकट बसून वैकुंठाला गेलं. हे सगळ्याला आपल्याला हेच करायचं आहे. तर तुकाराम महाराजांच्या पावलावरती पाऊल टाकायचं आहे, आणि आपल्याला ही भगवत भक्ती करायची आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, आणि याच जन्मामध्ये उद्धार शक्य आहे. तुम्ही दुसरा कोणताही विचार करू नका. नो मोर चान्स. पुन्हा नाही संधी. कुठल्याही योनीमध्ये भजन करता येत नाही. प्रभुपाद महाराजांनी सुद्धा भूताचा उद्धार केला. कलकत्त्यामध्ये राहत असताना प्रभुपादांनी एक बंगला भाड्याने घेतला होता. तिकडं कोणच जात नव्हतं. तर प्रभुपाद महाराज म्हणले बरं आहे, म्हणले मला लिखाण करायला चांगलं आहे म्हणले एकांतामध्ये. तिकडं जाऊन प्रभुपाद लिखाण करत बसले होते. त्या तिथं लिखाण करताना एक त्या भूत प्रकट झालं तिकडे, आणि ते
भूत विनंती केली ज्याने, म्हणले माझा उद्धार करा. म्हणले उद्धार करा. म्हणले तू कोण आहेस? ती म्हणले हा जो जुना महाल होता, मोठा महाल होता, पॅलेस, याचा म्हणे मी फार काळापूर्वी राजा होतो म्हणे या इथला देशाचा. हा माझा राजवाडा आहे म्हणे. बघा, राजाला सुद्धा भूत बनावं लागलं. आणि म्हणले अनेक दिवसापासून मी या भूत योनीमध्ये, कृपया महाराज माझा उद्धार करा म्हणले. प्रभुपाद म्हणले हरे कृष्णा म्हणले एवढी माझी पात्रता नाही म्हणले, मी भगवंताचं नाव घेईन म्हणले, देवाचं नाव घेईन म्हणले, मला ते बोलता येणार नाही म्हणले. प्रभुपाद महाराजच स्वतः म्हणले हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 3 वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणले. ते भूत योनीतून त्याची मुक्तता झाली त्या राजाची. संतांमध्ये ताकद आहे. ताकद आहे संतांमध्ये. भूताला सुद्धा मुक्त करू शकतात, पण माणसांना भक्त बनवून लय अवघड आहे. हे खरं सांग तुम्ही. म्हणजे भूत परवडले कधी कधी. अहो खरंच, माणसांना किती सांगितलं ना ऐकतच नाही, ती माळाच करत नाही. ते भूत आहे ना, ते भूत ऐकलं त्यांनी. ते तेव्हाच कळतंय, पण ते भूत झाल्यावर कळतंय की आता काय खरं नाही आपलं. आता किती सांगतोय तर ऐकत नाहीत लोक, पण तेव्हा भूत व्हायची वेळ येईल ना तेव्हा कळेल. त्यामुळे आपण भजन करा, भगवंताचं प्रामाणिकपणे भजन करा आणि कोणतंही वाईट कृत्य करू नका. जे काही गीता भागवतामध्ये दिलंय त्या पद्धतीनं आपल्या जीवनाची आखणी करा, बांधणी करा आणि त्यानुसार आपलं जीवन जगा. आणि मग बघा, इथंही आनंद आहे आणि ह्या मृत्यूनंतर सुद्धा आनंद आहे. कुठलाही देह घ्यायला, देह हेच शरीर विटाळाचे आळे, शरीर दुःखाचे भांडार. हे शरीर कधी चांगलंच नसतंय. त्यामुळे या जगातलं शरीर नकोच. भूताचं असो, माणसाचं असो, कुत्र्याचं असो, शरीरात दुःखच आहे. त्यामुळे हे शरीर सोडायचं आणि एक दिव्य शरीर धारण करायचं, सच्चिदानंद शरीर धारण करायचं. भगवंताच्या धामामध्ये हे शरीर भेटतं आणि या शरीरामध्ये तिकडे कोणत्याही प्रकारचं दुःख नाही, तिथे केवळ आनंदच आहे. आणि म्हणून आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे आणि आयुष्यभर हा निर्धार किंवा हा संकल्प आमचा राहायला पाहिजे, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. किंवा आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम घ्यावा. अशी भावना या मनुष्य जन्मामध्ये जिवंत असताना तयार व्हायला पाहिजे. तर मग तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. मग खरा लाभ झाला आम्हाला. नाहीतर मनुष्य जन्मा येऊन काय केले? मुद्दलच बुडवले. काय केलं? आहेही भगवंताने दिलं होतं, हे शरीर दिलं होतं मनुष्याचं भक्ती करायला, तेच बुडवून टाकलं सगळं. मग आता मुद्दल बुडवलं, तुम्हाला कोणी द्यावं नंतर? त्यामुळे पुन्हा हे शरीर नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम.